धामणगाव रेल्वे तालुक्यातील रेशनिंग दुकानदाराचे ई-पॉस मशीन जमा आंदोलन. महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ व ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्लीशी संलग्न संस्था असून शासन निर्णयाची अंमलबजावणी करणारे प्रमुख घटक असून मागील बऱ्याच वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारकांच्या मागण्या, अडचणी व समस्या यावर महाराष्ट्र राज्यात शासन स्तरावरून कोणतीही कार्यवाही व निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे धामणगाव रेल्वे तालुक्यातील रेशनिंग दुकानदाराचे ई-पॉस मशीन जमा आंदोलन करण्यात आले. रेशनिंग दुकानदाराच्या प्रमुख मागण्या अशी प्रमाणे आहेत की इंटरनेट सेवा सर्व्हर प्रश्न कायमस्वरूपी सोडवा, कारण धान्य आहे परंतु इंटरनेट नाही व सर्व्हरच्या अडचणीमुळे वितरण करता येत नाही, त्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत. महागाईच्या इष्टकानुसार प्रति क्विंटल 300 रुपये कमिशन देण्यात यावे. अंगठा आहे पण मशीनवर फिंगर घेता येत नाही. एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनेचा माल अपेक्षित आहे, पण तसे न होता अनेक वेळा प्रत्येक योजनेचा वेगवेगळा अंगठा घेत असल्याने तासनतास लाभार्थ्यांना ताटकळत राहावे लागते व धान्य वितरणामध्ये अडथळे निर्माण होत आहे. KYC साठी आम्ही शासनास मदत करीत आहोत, पण इंटरनेट प्रॉब्लेम असल्याने काम करण्यास अडथळे येत आहे. 23 जुलै 2024 पासून वारंवार सर्व्हर बंद पडत असल्याने ई-पॉस मशीन चालत नाही. आजपर्यंत त्यामध्ये शासनातर्फे कोणतीही सुधारणा झालेली नाही. नाईलाजाने सर्व दुकानदारांना ई-पॉस मशीन शासन दरबारी जमा करावे लागत आहे. अशा विविध मागण्यांचे निवेदन धामणगाव रेल्वे तहसीलदार यांना देण्यात आले आहेत.